A few moments later. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 1 बघणार आहोत. 2025च्या अपडेटनुसार हे नवीन टाईपचे सेशन्स आलेले आहेत. बघूया. सेशन 1 या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॅब नावाचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी टायपिंग प्रॅक्टिस वरती क्लिक करा. टायपिंग प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. तर त्यानंतर इथे स्टार्ट बटनवरती क्लिक करा. अशा प्रकारे इथे तुमची टायपिंग सुरू होईल आणि वरती या बॉक्समध्ये जे दिलेले टेक्स्ट आहे ते टाईप करायचे. प्रत्येक वर्ड टाईप करायचा, स्पेस दाबायचा. प्रत्येक वर्ड टाकायचा, स्पेस बटन दाबायचं. अशा प्रकारे हे सगळं टायपिंग तुम्हाला या ठिकाणी 10 मिनिटं करायचं असतं. रोज असं 10 मिनिटं टायपिंगचे वेगवेगळे लेसन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. जर एखादा वर्ड रॉंग आला तर या ठिकाणी बॅकस्पेसने तो वर्ड इरेज करता येत नाही तुम्हाला, तर त्या वर्डला त्या ठिकाणी सोडून द्यायचं आणि जो नेक्स्ट वर्ड असेल त्याला कंटिन्यू करायचं. तर अशा प्रकारे टायपिंग पूर्ण करून घ्या आणि खाली नंतर इथे एक सेव्ह बटन असतं बघा. त्या सेव्ह बटनवरती क्लिक करायचं, ब्ल्यू बटनवरती, आणि ओके करायचं. येस करा. या ठिकाणी आपली टायपिंग पूर्ण झाली. आता टायपिंग झाल्यानंतर काय असतं की नॉलेज चेक वरती क्लिक करायचं. एक टेस्ट असते या ठिकाणी, या नॉलेज चेकला क्लिक करा. त्यानंतर इथे स्टार्ट बटनवरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग बटन्स ऑन द लॅपटॉप इज पॉवर बटन. तर हे कोणतं, यामध्ये कोणतं लॅपटॉपचं पॉवर बटन आहे. तर फर्स्ट नंबरची जी इमेज आहे हे पॉवर बटन आहे लॅपटॉपचं. तर फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे. आन्सर घेतल्यानंतर इथे खाली निळ्या रंगाचे एक ब्ल्यू बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम. रॉमचा फुल फॉर्म काय या ठिकाणी, तर रीड ओनली मेमरी. विच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग द पासवर्ड. तर या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर कोणती की प्रेस करायची असते, तर एंटर की या ठिकाणी प्रेस करायची असते. तर फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. Your friend has requested you to share your internet data with him. Which option would you select to share your internet? जर तुम्हाला तुमच्या मित्राला इंटरनेट शेअर करायचं असेल तर आपण कुठला ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला पाहिजे. तर पोर्टेबल हॉटस्पॉट याचा आन्सर आहे. आन्सर सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हेल्प अस टू नाव दॅट आवर लॅपटॉप डेस्कटॉप इज कनेक्टेड टू इंटरनेट. तर आपला लॅपटॉप डेस्कटॉप जो आहे इंटरनेटला कनेक्ट आहे, कशामध्ये कळतं, तर ए ऑप्शन याचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप यू कॅन यूज. तर करेक्ट आन्सर आहे ट्रॅक पॅड ऑफ लॅपटॉप. नेक्स्ट क्वेश्चन, a dash is used to connect a wireless mouse to a computer. तर आन्सर आहे याचा USB dongle. A dash has a camera lens. तर कॅमेरा लेन्स काय कशाला असतात, वेब कॅम्स इज आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, dash is located above the laptop screen. तर लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरती काय असतं, तर वेब कॅम असतं. If more than one person use a laptop, it is ideal to dash of the laptop when it is not in use. तर करेक्ट आन्सर आहे साइन आउट. या ठिकाणी आपलं नॉलेज चेक टेस्ट कंप्लीट झाली. आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. First question, a dash is an electronic device used for storing and processing data and information. तर करेक्ट आन्सर आहे याचा कॉम्प्युटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
विथ द हेल्प ऑफ अ कम्प्युटर यू कॅन डू ऑल द फॉलोइंग थिंग एक्सेप्ट. तर याचा करेक्ट आन्सर आहे यू कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. तर हे काम आपण या ठिकाणी करू शकत नाही कम्प्युटरद्वारे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कीबोर्ड, माउस, मॉनिटर अँड सिस्टीम युनिट कलेक्टिव्हली अल्सो नाव ॲज. तर कीबोर्ड, माउस, मॉनिटर हे काय आहे? सगळे हार्डवेअर. डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. पॉइंटिंग डिव्हाइस काय? तर या ठिकाणी माउस हा एक पॉइंटिंग डिव्हाइस. Dash is a background software that helps the computer to manage its internal resources. तर बॅकग्राऊंडला चालणारं सॉफ्टवेअर कोणतं आहे? तर सिस्टीम सॉफ्टवेअर असतं. या ठिकाणी आपले संपूर्ण प्रश्न कंप्लीट झाले आणि आता एक्झाम संपली. तर यस या ठिकाणी यस वर नक्की क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी सेशन 1 हे कंप्लीट झाले. भेटूया लवकरच मित्रांनो पुढच्या सेशन 2 मध्ये आपण.